आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शहा. आजचा विषयही तसा महत्त्वाचा आहे, म्हणजे तसा मी फक्त महत्त्वाचेच विषय घेऊन येतो. नाहीतर असे उगाचच यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला खूप विषय असतात, पण ज्याला काही अर्थ नसतो. आजचा विषय आहे बाईंग अ रॉंग शेअर, अथवा ज्याला मराठीत म्हणतात चुकीचा समभाग विकत घेणे. अच्छा, त्याच्या आधी मी हे सांगतो, हे मी जे काही सगळं करतोय व्हिडिओ अथवा माझे स्टेटस, गेले 6 वर्ष जे स्टेटसला रोज टाकतोय समभाग गुंतवणुकीविषयी माहिती अथवा लोकांना साक्षर करण्याचा माझा जो प्रयत्न आहे, तो माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम याच्या अंतर्गत ही सगळी धडपड सुरू आहे. आता कसं होतं ना, अनेक जण म्हणे सर आम्ही कितीतरी वर्षापासून समभाग गुंतवणूक करतोय, मग कोविड नंतर खूप वाढवली, मग जेव्हा अनेक शेअर्स वाढले ते आम्ही तेव्हा पण आम्ही गुंतवणूक वाढवली, पण सर आमची गुंतवणूक म्हणजे तोट्यातच चालली. म्हणजे मध्ये 1 वर्षापूर्वी शेअर मार्केट असं चाललेलं, पण आम्ही असे किंवा खाली, अजूनही खाली आहोत. आता खाली हे मला समजू शकतं, कारण 24 सप्टेंबर 2024 पासून मार्केट फक्त असं असं चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा खूप चांगले समभाग पकडले तर फायदा होतो. असो, मी विसरायच्यात याच मुद्द्यावर एखाद्या वेळेस आज रात्री किंवा उद्या मी एक छानसा मोठा, म्हणजे अगदी 18-20 मिनिटाचा व्हिडिओ टाकणार आहे. जरूर बघा. असो, आत्ताच्या विषयाकडे. कसं असतं ना, ह्या काही चुका ज्या भारतीय बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदार करतात, त्या मी मागे पण काही व्हिडिओच्या मार्फत दिल्या आहेत, तरी आता थोडक्यात सांगतो. अनेकांना काय आवडतं माहिती आहे का, मला 1 रुपयाचा समभाग सांग, 80 पैशाचा समभाग सांग, 40 पैशाचा सांग, 10 पैशाचा सांग, 2 रुपयाचा सांग, 3 रुपयाचा सांग. का का तर म्हणे मी एवढा नफा कमवू शकीन ना, म्हणजे मी माझ्याकडे जे काय 2 लाख आहेत, 5 लाख आहेत, ते सगळे घेऊन टाकेन. केवढं माझ्याकडे येतील तुम्हाला सांगू. आत्ता माझ्या डोळ्यासमोर 2 असे समभाग आहेत जे बहुसंख्य भारतीयांकडे, म्हणजे काही खास सोडून, ज्यांना फंडामेंटल ॲनालिसिस येतं, ज्यांना समभाग चांगले हे कळतं, जे उगीच माझ्या बहिणीने सांगितले, भावाने सांगितले, बायकोच्या बहिणीने सांगितले, बायकोच्या मैत्रिणीने सांगितले, बायकोच्या मैत्रिणीच्या भावाने सांगितले, माझ्या मेवण्याने सांगितले, माझ्या मेवण्याने सांगितले, हा जाणारच आहे, हा जाणारच आहे, हा जाणारच आहे, असं म्हणून ज्या लोकांनी, अनेक लोकांनी घेतले, ते थोडक्यात मी 2 उदाहरणं घेतो. शांततेने ऐका, कारण इथे काही चूक होऊ नये म्हणून मी जरा शांततेने सांगणार आहे. खरं तर मी हा 3 मिनिटाचाच करणार होतो, ज्याला शॉर्ट्स म्हणतात, पण ते 3 मिनिटात जमणार नाही, कारण उगीचच घाईघाई करून मला फायदा नाही. आदरणीय गुंतवणूकदारांना, ज्यांना हे सगळं लॉंग व्हिडिओ, ज्याला 15 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनिटाचे बघायला वेळ नाही, त्याने उगाच वेळ घालवू नये. त्याने आपलं बाकीचे तिथे शॉर्ट्स अथवा ते रील्स बघत मस्त तुमचं मनोरंजन करून घ्यावं. कारण पैसा कमवणं हे काय आपलं कर्तव्य नाही, कारण आपल्याला वडिलांनी शिकवलं नाही, आजोबांनी शिकवलं नाही, आईनी शिकवलं नाही. असो, खूप टॉन्ट मारला मी. असो, तर आता भारतातील बहुसंख्य गुंतवणूकदार, म्हणजे समभाग गुंतवणूकदार, पटकन म्हणजे कमीत कमी वेळात गडगंज श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात आणि ते मग समभाग गुंतवणुकीत येतात. आणि गंमत म्हणजे काय, त्याच्या आदल्या दिवसापर्यंत ते गेली अनेक वर्ष पोस्टात, FD म्हणजे बँक FD, रिकरिंग डिपॉझिटमध्ये 6-6.5% एवढे खुश होते ना. जेव्हापासून त्यांना कोणतरी मूर्ख प्राणी भेटतो, सत्यजित शहा नावाचा, त्याचं ऐकून ताबडतोब ताबडतोब समभागात गुंतवणूक करतात, खूप मोठमोठी स्वप्न पाहायला लागतात, आणि दुसऱ्या दिवशी 40 पैशांनी समभाग खाली आला तरी
सत्तेतला फोन, अरे तुझा मी ते स्टेटस बघून मीच निर्णय घेतला, मीच गुंतवलं, पण आता मला भीती भीती वाटते. आता मग ते कोणाचं तरी ऐकतात, कमी पैशाचे एकदम, ज्याला पेनी शेअर्स म्हणतात, अशांच्या मागे कसे कसे धावतात हे त्यांना माहिती आहे. आणि गेले 8, 10, 12, 15 वर्ष अजूनही तसंच तिथे राहतात. थोडंसं आता मी सांगतो. समभाग क्रमांक 1, किती दिवसात, किती महिन्यात, किती वर्षात, किती त्याने तुम्हाला परतावा दिला हे सांगतो. आज एका दिवसात -2.24%, 5 दिवसात -3.67%, एक महिन्यात -7.99%, म्हणजेच 8%, वजा 6 महिन्यात -13%, YTD म्हणजे इयर टिल डेट. आता तुम्हाला हे YTD वगैरेचा अर्थ कळत नसेल, सरळ गुगलला YTD मिनिंग टाकायचं, सगळं येतं. -18.10%, एका वर्षात -58.92%, 2 वर्षात -14%, 3 वर्षात -28.30%, 4 वर्षात -10.25%, 5 वर्षात -35.05% आणि 10 वर्षात -93%. तुम्हाला कळते का? 10 वर्षात -93 याचा अर्थ 10 वर्षात म्हणजे दर साल दर शेकडा -9.3%, 9.3%, -9.3%. आणि असे लोक काय म्हणतात ना, नाही ते आम्हाला लॉस बुकिंग म्हणजे काय माहीत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही माई घेतलेल्या भावाच्या पेक्षा कमीनी कधीच विकणार नाही. ते माझ्या शान के खिलाफ आहे. आणि भले मला त्याच्यासाठी 20 वर्ष लागू दे, माझी आयुष्याची 90 वर्ष होऊ दे, पण मी विकणार नाही. म्हणजे कसं आहे ना, माझी पुढची पिढी माझ्या नावाने किती, मराठीत म्हणतात, कोकळू दे, मला काही फरक पडणार नाही. पण मी माझा समभाग, समजा मी 2 रुपयाला घेतलाय आणि 2 रुपये 10ला गेला तरी मी विकेन. तोपर्यंत 20 वर्ष मी तोट्यात आहे, ते मला काही घेणं देणं नाही. असो. समभाग क्रमांक 2, एक दिवसात -1.27%, 5 दिवसात -3.5%, एक महिन्यात -3.25%, 6 महिन्यात -11.7%, YTD इयर टिल डेट -4.7%, एका वर्षात -21.91%, 2 वर्षात 11%. जीवाला एकदाचा 2 वर्षात 11, कुठे गेले रे बाबा, 2 वर्षात 11.01%, 3 वर्षात -14%, येडे माझ्या मागल्या. 4 वर्षात -67.8%, वजा हे लक्षात ठेवा. 5 वर्षात +24.79%. मगाशी माझं चुकलं, 2 वर्षात -11 होते, ते मी चुकून अधिक सांगितले, -11. 2 वर्षात -11. फक्त 5 वर्षात 24.73 अधिक म्हणजे नफा झालाय. पण तो पर ॲनम काढला 5 वर्षाचा 4.95, म्हणजे दरवर्षी 5% फक्त मिळाले. 10 वर्षात -86.5%, वजा म्हणजे 10 वर्षात -86.5%, म्हणजे दर साल दर शेकडा -8.65%. आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, तुम्ही 10 वर्ष एका समभागासाठी वाट बघत बसता की हा कधी वाढेल आणि विकणार नाही. म्हणजे जे अगदी काय म्हणतात, तटस्थ, म्हणजे एकदम स्थितप्रज्ञ, आता मला एवढे शब्द आठवत नाहीत, जसे व्यक्ती असतात ना, असं मी विकणार नाही. अरे मग घेतला का? माझ्या भावाच्या भावानी, भावाच्या बायकोच्या भावानी कोणीतरी सांगितलं. नाही, आता मी काय करू, आता मी फसलो, तर मी
तोट्यात कधीच विकणार नाही. म्हणजे ते म्हणतात ना, एक खोटं लपवायला गेल्यावर 10 खोटी बोलावी लागतात. मग ती शृंखला होते, साखळी होते. शृंखला म्हणजे साखळी. मग तुम्हाला कळण्यासाठी चेन असे चेन होत जाते खोटं खोट्याची. तशी इथे एक चूक करता, मग दुसरी, मग तिसरी, चौथी, पाचवी, 10 वर्षांनी काय 9% दर साल, दर शेकडा. तेव्हा गुंतवणूकदार मित्रांनो, आपण कोणाचे सल्ले घेत आहे आधी बघा. आपण राकेश भाईंचे घेता का, म्हणजे झुंझुनवाला? आपण वॉरन बफेचे घेता का? आपण विजय केडिया साहेबांचे घेता का? आपण आशिष कचोलिया साहेबांचे घेता का? असे अनेक आहेत थोर लोक, ज्यांनी प्रत्येकाला सांगून थकले की फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स घ्या. आज मी आता माझ्या स्टेटसला टाकलंय, मला जे दिसलं, माझा एक समभाग आज ऑल टाइम हायला गेलाय. इथं मार्केट असं कोसळलंय. हे कोसळणार हे मी कालच स्टेटसला टाकलं होतं की माझ्या अंदाजाने कोसळणार आहे. आणि तरी लक्षात घ्या, काल आपलं बंद होतं आणि काल रात्री टाकलं तेव्हा अजून अमेरिकेचं उघडलं नव्हतं शेअर मार्केट. मग पहाटे पण मी तेच कळवलं की मार्केट खाली जाणार आहे. तर थोडासा धीर धरी हो. समभाग गुंतवणुकीत अतिशय चांगला फायदा होतो. तुम्हीच बघा ना, जर तुम्ही चांगले समभाग घेतले असते तर अनेकांना 2020 नंतर केवढा फायदा झालाय. माझ्या एका मित्राने माझा स्टेटस वाचून 2020ला 1800 रुपयाला एक याप्रमाणे 80 समभाग घेतलेले एका आस्थापनेचे. त्या आस्थापनेने आत्ता नुकतंच काही महिन्यांपूर्वी एकाला एक बोनस दिला. त्याचप्रमाणे त्याने एकाला 5 स्प्लिट केला. म्हणजे एका शेअरचे त्याने 10 केले. 10. तुम्ही विचार करा, त्या मित्राने 80 घेऊन ठेवलेले अजून ठेवले असते, 80 गुणिले 10, 800 समभाग झाले असते. आणि तो समभाग असा आहे ना, जो मी जी गुंतवणूक करतो त्याला मी ABC अनालिसिस प्रमाणे म्हणतो. तो माझ्या ए ग्रुपचा शेअर आहे. ए ग्रुप म्हणजे तुम्ही त्या आपल्या BSE वगैरेच्या ए ग्रुप किंवा लार्ज कॅप वगैरे मध्ये नका पकडू. माझी ABC अनालिसिस आहे. ABC अनालिसिस काय हे माहीत नसेल तर फक्त ABC अनालिसिस मिनिंग गुगलमध्ये टाका, तुम्हाला ABC अनालिसिस कळेल. पण ही मी ABC अनालिसिस माझ्या गुंतवणुकीसाठी, माझ्या मदतीसाठी मी बनवलेली आहे. आपणास मतितार्थ कळाला असेल, माझ्याकडून काही टोमणे मारले गेले असतील तर माफ करा. कारण काय ना, माझा स्वभाव आहे जगाला शहाणा करायचं, पण नाही करू शकत आपण जगाला शहाणा, हे मी बघितलंय. मग हे काही जणांना कोणी शिकवलं हेही मला कळत नाही. की म्हणजे अनेक जण म्हणतात आमच्या वडिलांनी नाही शिकवलं आम्हाला समभाग गुंतवणूक करायला. पण मग पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करायला कोणी शिकवलं? मला ज्या किमतीत मिळाला त्याच्यापेक्षा वर गेल्याशिवाय मी विकणार नाही हे कोणी शिकवलं? तोपर्यंत मी तसंच बसणार. तुम्हाला कळते का, तुम्हाला डिव्हिडंड सुद्धा मिळत नाही, समभागाचा भाव सुद्धा वाढत नाही. म्हणजे बाकी ठिकाणी तुम्हाला छान डिव्हिडंड मिळतात, स्टॉक स्प्लिट मिळतं, डीमर्जर मिळतं, बोनस मिळतं. इथं शून्य म्हणजे शून्य, काहीही मिळत नाही. पण तुम्ही काय खुश, मी 80 पैशाचा घेतला, 1 रुपयाचा घेतला आणि माझ्याकडे 3 लाख शेअर्स आहेत. काय फायदा हो? 3 लाखाचा आज किती झाले? भले आज 1.5 लाख असेल, पण गेले 10 वर्ष तुम्ही 3 लाखाचे गुंतवणूक करून आज फक्त 1.5 लाख आहेत. तुम्हाला कळते का, तुम्ही खाली गेलायत? तुम्हाला आनंद होतो जेवढा खाली जाऊ तेवढा. मी बघा, मी अगदी म्हणजे त्याला उच्च स्तर नाही म्हणत, नीच म्हणजे खालचा स्तर तुम्ही गाठलाय.
तोट्याचा उच्च स्तर म्हणू शकता तुम्ही. म्हणजे अगदी सगळ्यात जास्त तोटा मला झाला आहे. हो, थोडं तरी समजून घ्या. मी आता काय सांगू, मी प्रयत्न करून थकलो. अशाच एका महत्वाच्या विषयावर उद्या किंवा आज रात्री माहित नाही मला. कारण कसं असतं ना, याला ते संहिता लिहावी लागते आधी, नाहीतर ते मग काही नाही आठवलं की होतं. आणि सगळे हे आकडे तयार पाहिजेत. हे करायला मला एक दिवस लागेल. तर जरूर बघा. पुन्हा तो महत्वाचा विषय घेऊन आज किंवा उद्या किंवा परवा आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत जमलं आपल्याला, पैसे नाही लागत या गोष्टीला. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तिथे एक जे बेल आयकॉन असते ती प्रेस करा. आणि तुमचे मित्र मंडळी, आप्तेष्ट सगळ्यांना माझी ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला सांगा. अहो, झाला तर तुमच्याकडून हा मला एक मदतीचा हात असेल. हात म्हणजे पैसे नाही तो. मी सगळ्यांच्या मोबाईलवर जाऊन यूट्यूब काढून माझं स्वतःचं सबस्क्राईब नाही करू शकत. तुम्ही करू शकता. तुमच्या मित्राला सांगून, बाबा तुला मी एवढं विनंती केली, एवढे व्हॉट्सअप पाठवले, पण तू काय सबस्क्राईब नाही केलं, दे मला. मी केलंय असं. रक्षाबंधनला माझ्या 5-6 बहिणी आलेल्या, सगळ्यांचे मोबाईल घेतले, त्यांना सांगून सबस्क्राईब केलं. आणि त्यांना सांगितलं पुढे आता तुम्ही जाऊन सांगा. हे बघा, अनेकांना खूप मदत झाली माझ्या फक्त ELM मुळे, म्हणजे ज्याला इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेमुळे अनेकांना फायदा झालाय. एक लक्षात घ्या, चुका काय होतात ते सुद्धा सांगणारे लोक नाहीयेत या जगात. ते म्हणतात मला काय करायचंय, तो जेवढा खाली जाईल तेवढा मला फायदा आहे, तो विकेल नंतर तोट्यात तर मी घेईन ना तो शेअर. मी तसं नाही करत. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे भांडवल आहे, ठीक आहे, अनुभव नाहीये, तर तो माझ्या 30-40 वर्षाचा अनुभव मी वाटायचा प्रयत्न करतोय ना. आणि हे माझं म्हणजे लोकांसाठीचं, ज्याला इंग्रजीत म्हणतात कॉन्ट्रीब्युशन आहे. मी याला इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. बघा, शेवटी सगळं काही आपल्या हातात आहे. चुका केल्यावर देव कोणाच्याही मागे राहत नाही, एक लक्षात ठेवा. तेव्हा जय हो. पुन्हा असा एखादा विषय घेऊन मी पुन्हा येतोच आहे. जय हो आणि नमस्कार.